कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी। मुख्याधिकाऱ्यांच्या हल्ल्याचा महाडमध्ये तीव्र निषेध, काम बंद आंदोलनामध्ये कर्मचाऱ्यांचा सहभाग, नगरसेवकांच्या निलंबनाची कर्मचाऱ्यांची मागणी। रघुवीर घाटात भीषण भूस्खलन, रस्त्याची एक बाजू दरीत गेली वाहून, घाटातील वाहतूक बंद, 15 गावांचा संपर्क तुटला। पोलादपूर तालुक्यातील पाळचील आरोग्य केंद्रात सावळा गोंधळ, आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, रुग्णांना केंद्राबाहेरच करावी लागली प्रतीक्षा। मध्यरात्री पालीत थरारक बचाव कार्य, 3ऱ्या मजल्यावरती अडकलेल्या इसमाची सुटका, पोलिसांनी दोरखंडाच्या सहाय्याने वाचवले, स्थानिक नागरिकांची देखील मोलाची मदत। आता पाहूया सविस्तर वृत्त। महाड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी कोळेकर यांच्यावरती त्यांच्या दालनातच मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सरकारी कामकाज सुरू असताना भाजपा नगरसेवकांसह काही जण कार्यालयात घुसून मुख्याधिकाऱ्यांना मारहाण केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। या घटनेमुळे रायगड जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली असून सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे। या घटनेच्या निषेधार्थ महाड नगर परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नगर परिषद आवारामध्ये काम बंद आंदोलन करत जाहीर निषेध नोंदवलाय। मारहाण प्रकरणातील संबंधित नगरसेवकांना निलंबित करावे, तसेच संबंधितांवरती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। यावेळी महाड नगर परिषदेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। सगळ्यांना स्वातंत्र्य आहे म्हणून त्याचा स्वैराचार करू नये, अशा परिस्थितीत एक नगरसेवक आणि मुख्याधिकाऱ्यांना मारहाण करणं म्हणजे अयोग्य आहे। तर आमची एकच मागणी आहे की त्यांना अपात्र ठरवून त्यांना काढून टाकावं, हीच आमची मागणी आहे। काल दुपारी 2 वाजता महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब माननीय धनंजय कोळेकर साहेब यांच्यावरती त्यांच्या दालनामधील भ्याड हल्ला झाला होता। त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज आम्ही काम बंद आंदोलन केलेलं आहे। रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेड तालुक्यातील रघुवीर घाटात ढगबुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे भीषण भूस्खलन झालेले आहे। घाटातील अनेक ठिकाणी मोठमोठ्या दरडी महामार्गावरती कोसळल्या असून रस्त्याची एक बाजू खचून थेट दरीमध्ये वाहून गेलेली आहे। या घटनेनंतर रघुवीर घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील सुमारे 15 गावांचा संपर्क तुटलेला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जेसीबी आणि अन्य यंत्रसामग्रींच्या सहाय्याने दरडी हटवण्याचे काम युद्धपातळीवरती सुरू आहे। मात्र रस्त्यावरील मोठा भाग दरीत वाहून गेल्याने दुरुस्तीसाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरवर्षी पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला रघुवीर घाट यंदा अत्यंत धोकादायक बनला असून नागरिक आणि पर्यटकांनी या मार्गावरील प्रवास टाळावा व प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यावरती भूस्खलनाचे मोठे संकट ओढावलेले असून अवघ्या 5 दिवसातच 5 ठिकाणी डोंगर खचून दरडी कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत। सततच्या अतिवृष्टीमुळे लोकवस्तींनाही थेट धोका निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे। गुरुवारी पहाटे आपेडे येथील शेलारवाडी आणि मोरेवाडी परिसरात लोकवस्तीच्या अगदी जवळच डोंगराचा मोठा भाग खचलेला आहे। सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाहीये। याआधी खवटी येथे झालेल्या भूस्खलनामुळे मुंबई गोवा महामार्ग तब्बल 20 तास बंद राहिला होता। दैवली गुडुपवाडी येथे दरड कोसळून 2 जणांचा मृत्यू देखील झाला, तर 3 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली। चिंचवलीच्या गोटलवाडीतही डोंगराला मोठा भेगा पडल्या आहेत। वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवरती धोकादायक ठिकाणांचे सर्वेक्षण, नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रशासनाने हालचाली सुरू केलेल्या आहेत।
पोलादपूर तालुक्यातील पाळचिल प्राथमिक आरोग्य केंद्रातील कारभारावरती गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। दुर्गम आणि अतिवृष्टीग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरामध्ये 24 तास आरोग्य सेवा उपलब्ध असणे अपेक्षित असताना गुरुवारी सकाळी पंचायत समितीचे सभापती अविनाश शिंदे यांनी आरोग्य केंद्राला अचानक भेट दिली। मात्र सकाळी 10 वाजेपर्यंत आरोग्य केंद्र बंद असून एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। उपचारासाठी आलेल्या रुग्णांना केंद्राबाहेरच प्रतीक्षा करावी लागल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली। दरड कोसळणे, अपघात आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारची परिस्थिती चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। या घटनेमुळे ग्रामीण आरोग्य सेवेच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। रायगड जिल्ह्यातील पाली शहरात बुधवारी मध्यरात्री घडलेल्या एका थरारक घटनेने पाली पोलिसांनी धाडसी बचाव कार्य करत 3ऱ्या मजल्यावरील खिडकीच्या सज्जावरती अडकलेल्या इसमाची सुखरूप सुटका केलेली आहे। श्री बल्लाळेश्वर मंदिराजवळील विठुमाऊली इमारतीत हा प्रकार घडला। स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहनातील आपत्कालीन दोरखंडाचा वापर केला। स्थानिकांच्या मदतीने इमारतीच्या टेरेसवरून दोर सोडून संबंधित इसमाला सुरक्षित खाली आणण्यात आले। त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पाली येथे दाखल करण्यात आले। चौकशीत त्याने आपले नाव दिलीप कोळी, राहणार खैरवाडी, पोस्ट ओतणे, तालुका सुधागड असे सांगितले। पुढील तपास तो मानसिक रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले असून त्याला वडील रायास सयाजी कोळी यांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही सुरू आहे। अलिबाग आग्राव मार्गावरील एसटी बस सेवा तातडीने पूर्ववत सुरू करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सचिन राऊळ यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी अलिबाग आगाराशी संपर्क साधून बस सेवा अद्याप बंद का आहे याची माहिती घेतली। यापूर्वी खराब रस्त्यांमुळे ही बस सेवा बंद करण्यात आली होती। मात्र आमदारांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित रस्त्याची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे। तर ही बस सेवा अद्याप सुरू न झाल्याने विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असल्याचे डॉक्टर राऊळ यांनी नमूद केले। रस्ता दुरुस्त झाल्यानंतरही बस सेवा सुरू न होण्यामागील नेमकी अडचण काय याबाबत एसटी प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी आणि अलिबाग आग्राव बस सेवा तातडीने सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। चौल आग्राव रस्ता हा खूप दिवस होत नव्हता, तो आमदार साहेबांच्या माध्यमातून झालाय। PMJSYच्या कॉन्ट्रॅक्टरनी ऑलरेडी तो रस्त्यामध्ये लेट केलाय आणि आता रस्ता पूर्ण झालाय, शाळा चालू झाल्यात, कॉलेज चालू झालेत। आमच्या माता भगिनी अलिबागला काही खरेदीला यायचं असतं, कोण आजारी असेल तर यायचं असेल, परंतु तिथे अद्याप आग्राव जी गाडी जाते ती आग्रावपर्यंत पोहोचत नाहीये, ती चौल चौकीवरच थांबते। तर आम्ही यांना वारंवार विनंती केली आहे की ती बस तुम्ही लवकरात लवकर चालू करा, परंतु त्यांच्याकडनं आज आम्हाला असं उत्तर येतं की त्यांच्याकडे जी चेकिंगला बस जाते ती माणगाव साईडला कुठे अडकलेली आहे, तर येत्या 2 दिवसात ती पाठवून लवकरात लवकर ही गाडी आग्रापर्यंत चालू करतो। अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले असून खारसापोली येथे एक घर कोसळून मोठे नुकसान झालेले आहे। मंगळवारी सायंकाळी 5च्या सुमारास राजेश उमाजी म्हात्रे यांचे राहते घर जमीनदोस्त झाले। घटना घडली तेव्हा कुटुंबातील सदस्य घरातच होते, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। घटनेची माहिती मिळताच भाजपचे पेण तालुका महामंत्री तथा रायगड जिल्हा परिषद आरोग्य व पशुसंवर्धन समितीचे सभापती वैकुंठ पाटील यांनी तहसीलदार तानाजी शेजार आणि तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांच्यासह घटनास्थळी भेट देत पाहणी केली। यावेळी वैकुंठ पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत म्हात्रे कुटुंबाला तातडीची मदत म्हणून 25,000 रुपयांचा धनादेश सुपूर्द केला। तसेच घर नुकसानीचा पंचनामा तातडीने करून शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत लवकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। राज्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता थेट भाजी बाजारावरती दिसून येत आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज भाजीपाला घेऊन येणाऱ्या गाड्यांची आवक कमी झाल्याने भाज्यांच्या दरामध्ये सुमारे 30 ते 35% वाढ झाली आहे।
आज बाजारात एकूण 510 गाड्यांची आवक झाली। आजचे बाजारभाव पाहिले तर फ्लॉवर 24 रुपये प्रति किलो, गवार 60 रुपये, शेवगा 30 रुपये, दुधी 20 रुपये, भेंडी 40 रुपये, शिमला मिरची 55 रुपये, वाटाणा 90 रुपये तर काकडी 20 ते 24 रुपये किलो दराने विकली जात आहे। आवक घटल्यामुळे दर वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे असून यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावरती अतिरिक्त आर्थिक भर पडत आहे। या संदर्भात व्यापारी कैलास ताजने यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आपण सर्वांना माहितीच आहे, संपूर्ण महाराष्ट्रात हा धुवाधार पाऊस चाललेला आहे। जो जास्त प्रमाणात जो भाजीपाला नाशिक जिल्ह्यातून येतो तो नाशिक जिल्हासुद्धा पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। शेतामध्ये पाणी साचलेले आहे। जो भाजीपाला अस्तित्वात होता तो पूर्णपणे या पाऊस साचल्यामुळं तो नष्ट झालेला आहे। त्याचा परिणाम आवकवर झालेला आहे। मार्केटमध्ये आवक कमी असल्यामुळं भाज्यांचे दर हे 30 ते 40% वाढलेले आहेत आणि त्यात जास्तीत जास्त वेल भाज्या ज्या आहेत त्यांचेसुद्धा दर वाढलेले आहेत। किती दर वाढलेले आहेत? कोणत्या भाज्या महाग झालेल्या आहेत? बघा, भेंडी वाढले, वाटाणा आहे, गवार आहे, वालवड आहे, फरसबी आहे, या सर्व भाज्यांचे, शेवगा आहे, सगळ्यांचे बाजार वाढलेले आहेत। शिक्षकांवरती वाढत्या अशैक्षणिक कामांचा भार टाकल्याच्या निषेधार्थ आज रत्नागिरी जिल्हा परिषद कार्यालयावरती प्राथमिक शिक्षकांनी भव्य मोर्चा काढलाय। या मोर्चामध्ये जिल्हाभरातील हजारो शिक्षक सहभागी झाले होते। टीईटी परीक्षा, BLOS विविध अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्त करावे अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। शासन सातत्याने शिक्षकांवरती अतिरिक्त जबाबदाऱ्या टाकत असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवरती परिणाम होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। यापूर्वी विविध मागण्यांसाठी मोर्चे आणि आंदोलने केली, मात्र शासनाने त्याची गंभीर दखल घेतली नसल्याची नाराजी शिक्षकांनी व्यक्त केली आहे। मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास यापुढे अधिक तीव्र संविधानिक मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही शिक्षकांनी यावेळी दिलाय। निर्भयपणे कोणाला न घाबरता कालपासून जे वेगवेगळे आदेश येत होते त्या आदेशांना न घाबरता निर्भयपणे शिक्षकांच्या अस्मितेसाठी आणि भविष्यातल्या विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आपण एकजुटीनं या शाळा बंद आंदोलनात पुकारलात, त्यासाठी सहभागी झालात, त्यासाठी रस्त्यावर उतरलात। यासाठी प्रथम शिक्षक संघटनांचा प्रतिनिधी म्हणून मी आपणा सर्वांचं अभिनंदन करतो, आपल्याला धन्यवाद देतो। पेण तालुक्यामध्ये 5 ते 7 जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे बालगंगा नदीला आलेल्या महापुराचा फटका वरसई विभागातील जावळी, निफाड आणि परिसराला बसलेला आहे। या पूरग्रस्त भागाची माजी राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतलाय। यावेळी त्यांनी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। पुराच्या पाण्यामुळे जावळी निफाड मार्ग अनेक ठिकाणी वाहून गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून निफाड गावाचा संपर्क तुटलेला आहे। तसेच स्मशानभूमीचे नुकसान आणि भाताच्या रोपवाटिकांसह शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे। कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना शासनाची मदत मिळावी अशा सूचना धैर्यशील पाटील यांनी दिल्या। तसेच पावसाचा जोर कमी होताच येत्या 2 ते 3 दिवसात जावळी निफाड रस्ता मोटरेबल करून वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असंही त्यांनी सांगितले। 5, 6, 7 तारखेला झालेल्या अतिवृष्टीमुळे जावळी, निफाड आणि हा वरसई परिसर याच्यामध्ये अतोनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। आपण सर्व मंडळींनी धीराने या परिस्थितीला सामोरं जायला पाहिजे। व्यक्तिगत हानी जी झालेली आहे, घरात पाणी गेलेलं आहे, राब पाण्याखाली गेलेले आहेत, आता याच्यावर माती पडलेली आहे। या संदर्भामध्ये कृषी अधिकारी या ठिकाणी येतील आणि पंचनामे करतील, तशा पद्धतीच्या सूचना त्यांना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। विशेषतः निफाड आणि जावळीला जो प्रश्न भेडसावतोय तो मधला रस्ताच वाहून गेलेला आहे, निफाड आणि जावळीमधला। तर तो इथे ठेकेदारांना रामेश्वर कन्स्ट्रक्शन यांना इथे बोलवलं होतं, त्यांची गाडी आता येऊन गेली। साधारणतः पुढल्या 2-3 दिवसात थोडी पावसाने उघड दिली पाहिजे। आपण त्या पावसा दिवसाने मोठे नाही आहोत, कोण आमदार, खासदार, मंत्री कोणी असला तरी पाऊस आपल्यापेक्षा लय मोठा आहे। तर थोडीशी पावसाने उसंत दिल्यानंतर तो रस्ता आपण पोकलेन वापरून मोटरेबल करू। मोटरेबल म्हणजे काय की शाळेतली पोरं सुरक्षित जातील, शेतकरी पलीकडे जातील,
ग्रामस्थ असतील, मोटरेबल आपण करू आणि नंतर मग डांबरीकरण वगैरे थोडा पुढचा विषय तो सध्या एवढा आता होणार नाही, पण तो रस्ता मोटरेबल करू अशा पद्धतीच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत. मला वाटतंय की पावसाने एखाद दिवसाची जरी उघड दिली तरी त्यांची मशिनरी येऊन आपण हा गेलेला रस्ता आपण हे करू. हां, आणि आता का सगळीकडे परिस्थिती सारखीच आहे, कोण येईल धीर देण्याचा प्रयत्न करेल, आमची ती जबाबदारी आहे ती आम्ही पार पाडूच. पण थोडंसं या परिस्थितीला जागरूकतेनं आणि काळजीनं सामोरं जाणं ही आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मंडणगड तालुका संघर्ष समितीच्या वतीने विविध प्रलंबित प्रश्नांबाबत तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. तालुक्यात बसवण्यात येणारे स्मार्ट मीटर तातडीने हटवावेत, वाढीव वीज बिले थांबवावीत आणि ग्राहकांची संमती न घेता मीटर बसवण्याची प्रक्रिया बंद करावी अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच राजवाडी ते आंबडवे राष्ट्रीय महामार्गाचे काम 8 वर्षांनंतरही अपूर्ण असल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावातील खोदलेला रस्ता, मंडणगड बाजारपेठेतील कमी झालेली रस्त्याची रुंदी आणि निकृष्ट दर्जाच्या कामांचे नागरिकांना मोठा त्रास होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. संबंधित अक्षय कन्स्ट्रक्शनवरती कारवाई करावी, अन्यथा 20 दिवसात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद येवले यांनी दिलाय. आंबेत पुलाची पाहणी करून वाहतूक सुरू करावी, तसेच संबंधित बोट मालकांवरती कायदेशीर कारवाई करावी अशी ही मागणी यावेळी करण्यात आली आहे. नमस्कार, मी अरविंद येलवे, संघर्ष समिती अध्यक्ष. गेले अनेक दिवस राष्ट्रीय महामार्गाचं काम अपुरे आहे आणि अपुरे असल्या कारणाने बऱ्याच ठिकाणी रस्ते खचले जात आहेत, रस्ते दरडी कोसळल्या जातात आणि इथल्या नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. दूध व्यावसायिक आहेत, शाळेतले विद्यार्थी आहेत आणि या सगळ्यांना गोष्टीचा त्रास होतो आहे आणि म्हणूनच आम्ही गेले अनेक वर्ष या रस्त्यासंदर्भात निवेदन आणि उपोषण देत आलो. परंतु याच्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. म्हणून आज आम्ही संघर्ष समितीच्या माध्यमातून माननीय तहसीलदार साहेब मंडणगड यांना आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत आणि ते निवेदन आम्ही या ठिकाणी त्यांना हे निवेदन आम्ही दिलेलं आहे. निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट म्हटलेलं आहे, जर येत्या 10 ते 15 दिवसाच्या आतमध्ये जर त्यांनी रस्त्याचं काम सुरळीत नाही केलं तर एक मोठं जन आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. दुसरी गोष्ट अशी आहे की जे स्मार्ट मीटर जे आहेत हे स्मार्ट मीटर सक्तीचे केलेले आहेत. हे स्मार्ट मीटर सक्तीचे नसताना तो जर MECB जर सक्तीचे करून जर बसवत असेल आणि इथल्या नागरिकांना जाणून बुजून त्रास देत असेल, त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर ते सांगतात की मीटर ही आमची प्रॉपर्टी आहे, पण ज्या ठिकाणी बसवतात ती प्रॉपर्टी त्यांची नाही आहे, ती प्रॉपर्टी त्या मालकाची राहते ज्या जागेत बसवतात ते. आज अनेक पोल आहेत, हे पोल जरी MECB बोलत असेल आमचे असेल तरी त्या लोकांच्या जागेमध्ये त्यांनी पोल उभे केलेले आहेत, त्याचा मोबदला कुठे देतात? फक्त प्रॉपर्टी आमच्या हे सांगितलं जातं, पण ज्या लोकांच्या जमिनीमध्ये जे पोल उभे केला त्यांचा मोबदला कुठे दिला जातोय? या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे, जेणेकरून जे स्मार्ट मीटर सक्तीचे केले आहेत त्वरित थांबवावे. नाहीतर आम्ही जो राष्ट्रीय महामार्ग आहे राजेवाडी ते आंबडावे, हा राष्ट्रीय महामार्ग आणि महावितरण हे 2 विषय घेऊन आम्ही 15 ऑगस्टला अमरण उपोषण पुकारणार. त्याचं आम्ही आज तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन देऊन सांगितलेलं आहे. जय महाराष्ट्र. अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातील विकास कामांना गती देण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद अध्यक्षांची भेट घेतली. या बैठकीत गेली परिसरातील CSR निधी अंतर्गत प्रस्तावित विकास कामांना तातडीने मान्यता देण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय मुरुड तालुक्यातील विविध प्रलंबित विकास कामे, पायाभूत सुविधा तसेच आगामी विकास योजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्षांनी सर्व विषयांवर सकारात्मक भूमिका घेत विकास कामांना न्याय देण्याचे आश्वासन दिले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते, निलेश गायकर, अश्विनीताई तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर भाजपचे जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते यांनी या संदर्भात आपली भूमिका मांडली. परिषदेच्या अध्यक्षांना भेटून अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातल्या वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा झाली. खरं तर महत्त्वाचा विषय जो होता तो गेल आणि त्या परिसरातल्या CSRच्या संदर्भातला विषय हा खूप महत्त्वपूर्ण आमच्यासाठी आहे आणि जिल्हा परिषदेच्या अधिकारामध्ये हा विषय असल्यामुळं तेथून जो विषय प्रस्तावित होईल त्याला गेलनी मान्यता दिली पाहिजे अशी साधारण धारणा ही आमची असल्यामुळं आम्ही आज जिल्हा परिषद अध्यक्षांची भेट घेतली. त्याचबरोबर मुरुड तालुक्यातले विविध विकास कामांचे विषय होते, त्या विषयांमध्ये सुद्धा चर्चा झाली. यावेळी निलेशजी असतील, आमच्या पंचायत समितीच्या आमच्या ताई
अश्विनीताई असतील, या सगळेच जण आम्ही आज जिल्हा परिषद अध्यक्षांची भेट घेतली आणि खूप वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा झाली. आगामी काळामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी काही विकास कामं होणार आहेत त्या विकास कामांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जी विकास कामं सुचवली जातील त्यांना न्याय देण्याचं काम हे जिल्हा परिषद अध्यक्षांच्या माध्यमातून होईल असा विश्वास त्यांनी यावेळी आम्हाला दिला आहे. यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.